नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यंदाचा मान्सून महाराष्ट्रासह देशातून निघून गेल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. यंदा देशात 109 दिवस पाऊस होता, म्हणजे समुद्रातून नैऋत्य दिशेने पाऊस आणणारे वारे कार्यरत होते. यंदा मान्सून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त कोसळलाय. मोठी धरणंही भरलीत आणि पीकही त्यानं फुलवलीत. पण मान्सून निघून गेला असला तरी पाऊस राहणार आहे. हा पाऊस कशामुळे होणार? महाराष्ट्रात तो कोणत्या भागात होऊ शकतो? या पावसाचा स्वभाव मान्सूनच्या पावसापेक्षा काहीसा वेगळा असतो. तो नेमका कसा? आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत हवामानाचा अंदाज काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाच्या आधारे देणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. आपल्याकडचा मान्सून गेला की दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सुरू होत असतो. म्हणजे बंगालच्या उपसागरातून ईशान्येकडून बाष्प येतं आणि त्यामुळे प्रामुख्याने दक्षिणेकडेच्या राज्यांमध्ये पाऊस होतो. दक्षिणेकडच्या मान्सूनचा कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो. हा मान्सून आता सुरू झालाय. आपल्याला पाऊस देणारा नैऋत्य मान्सून निघून गेल्याचं जाहीर झालं असलं तरी या मान्सूनचा अंश म्हणजे वातावरणात आलेलं बाष्प काही दिवस शिल्लक असतं. त्यातून पाऊस होत असतो. त्यामुळं मान्सून गेल्याचं जाहीर झालं त्याच दिवशी काही भागात पाऊस झाला तो त्यामुळेच. पण आता पुढच्या काळात होणारा पाऊस वेगळ्या कारणाने होत असतो. ती कारणं काय असतात? हा पाऊस खूप पडतो का किंवा त्याचा काही धोका असतो का, हे आपण यापुढं जाणून घेऊयात. मित्रांनो, भारतात केरळ मार्गे मान्सून 30 मेला दाखल झाला होता. 6 जूनला कोकण मार्ग त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यानंतर 2 जुलैला त्यानं संपूर्ण भारत व्यापला. 23 सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला होता. 5 ऑक्टोबरला परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे नंदुरबारच्या जवळ येऊन रेंगाळला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 15 ऑक्टोबरला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून निघून गेल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या हंगामात यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 26% जास्त पाऊस नोंदवला गेलाय. आणि सध्या म्हणजे 17 ऑक्टोबरला राज्यातल्या सर्व धरणात मिळून 88% पाणीसाठा याच पावसाने दिलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा तब्बल 18% जास्त आहे. ही नक्कीच महाराष्ट्रासाठी समाधानाची गोष्ट आहे. यंदा अनेक वर्षानंतर मान्सूनचा पाऊस त्याच्या नियोजित वेळेला देशातून निघून गेलाय. हेही इथं महत्वाचं आहे. मान्सून गेल्याचं जाहीर झालं त्याच काळात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर बाष्प येणं सुरू झालं होतं. अर्थात त्यामुळेच नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास संपला आणि ईशान्य मान्सून सुरू झाला असं जाहीर करण्यात आलं. पण आपला मान्सून संपला म्हणजे महाराष्ट्रातला पाऊस पूर्णपणे गेला असं होत नाही. मित्रांनो, हवामान विभागानं संपूर्ण ऑक्टोबरच्या पावसाचा अंदाज दिला होता. त्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज होता. आता पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजे खूप होणार असंही नसतं, कारण मान्सून नंतरच्या कालावधीत होणाऱ्या पावसाची सरासरीच मुळात कमी असते. त्यामुळं पावसाचं प्रमाण खूप नसतं, पण होणारा पाऊस काही वेळेला चिंता वाढवणारा असू शकतो. ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर या काळात मान्सूनचा प्रभाव सोडला तर प्रामुख्याने 2 गोष्टींमुळे महाराष्ट्रात पाऊस होतो. पहिली म्हणजे दक्षिणेकडच्या मान्सूनचा काहीसा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवत असतो. बंगालच्या उपसागरात या काळात चक्रीवादळांची निर्मितीही होत असते, त्याचाही परिणाम होतो. आणि दुसरं म्हणजे स्थानिक पातळीवर या काळात उन्हाच्या प्रभावातून ढगाची निर्मिती होते आणि पाऊस होतो. पण या काळातला कोणताही पाऊस विस्कळीत असतो. म्हणजे आपल्या गावात होतो पण शेजारच्या गावात नसतो. कधी कधी जास्त उंचीचे ढग तयार झाले तर कमी वेळेत जास्त पाऊस आणि वादळी पावसाचा धोकाही असतो. मित्रांनो, मान्सून नंतर पडणाऱ्या पावसाचा स्वभाव
असा आहे तो समजून घेतला पाहिजे. कारण कमी अधिक प्रमाणात पाऊस होणारच आहे, पण आपण प्रत्येक वेळेस सांगतो त्यानुसार हा पाऊस शक्यतो दुपारनंतर आणि रात्रीच असतो. त्यामुळे दुपारपर्यंत शेती किंवा इतर महत्त्वाची कामं पूर्ण करणं आवश्यक आहे. पण ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत असा पाऊस साधारणतः कुठं होण्याची शक्यता आहे हे आता आपण हवामान विभागांच्या नकाशाचा आधार घेऊन पाहूया. मित्रांनो, पुढच्या 7-8 दिवसातल्या पावसाचा म्हणजे साधारणतः 24 ऑक्टोबर पर्यंतच्या पावसाचा अंदाजाचा हा देशाचा नकाशा पहा. निळा किंवा गडद निळा भाग दिसतोय ना, तिथं पावसाची शक्यता आहे. दक्षिणेपासून महाराष्ट्रापर्यंत पाऊस दिसतोय. महाराष्ट्रातली स्थिती पाहिल्यास एक लक्षात येईल ते म्हणजे सगळीकडे निळा रंग दिसतोय. काही भागात गडद निळा रंगही दिसत आहे. त्या भागात पाऊस थोडा जास्त असेल, म्हणजे कमी अधिक प्रमाणात सगळीकडे पाऊस असेल, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पाऊस विस्कळीत असतो हे पक्क लक्षात ठेवा. काही ठिकाणी पाऊस तर काही भागात केवळ ढगाळ वातावरणही राहू शकतं. त्यामुळे या काळात उन्हाच्या झळा आणि उकाडाही काही प्रमाणात राहणार आहे. अंदाजानुसार कोकण विभागातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात या काळात पाऊस जास्त असेल, पण मुंबई आणि ठाणे परिसरासह पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पाऊस होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात या कालावधीत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही तुरळक भागात पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास पुणे आणि नगर जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाचा अंदाज आहे, पण कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात विस्कळीतपणे काही ठिकाणी पाऊस होणार आहे. विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही भागात पाऊस होईल. या काळात सुरुवातीला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम जाणवणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही अगदी तुरळक ठिकाणीच पाऊस असेल, पण या कालावधीत पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. मान्सून नंतरचा हा पाऊस विस्कळीत असतो हे आपण सांगितलं, पण विजांचा कडकडाट, वादळी वारं आणि कधी कधी कमी वेळेत जास्त पावसाचा धोकाही असतो. पण असं सगळीकडेच नक्की होत नाही, त्यामुळे काळजी करू नका, तर काळजी घ्या. मित्रांनो, अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.